तर गणेश भक्तांच्या उत्साहामध्ये सध्या निघालेला लालबागचा राजा आता विसर्जन मिरवणुकीतनं पुढे सरकत अखेर समुद्रापर्यंत आलेला आहे आणि आता काही वेळातच त्याचं विसर्जन होणार आहे। लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी जमलेले आहेत। समुद्राला भरती आलेली आहे आणि त्याच्यामुळे तराफ्यावर लालबागचा राजा येताना काही अडचणींचा सामना करावा लागतो। आपण पाहतोय की आता अखेर हा निरोपाचा क्षण जवळ आलेला आहे आणि बाप्पाला तराफ्यावर चढवायची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे। गुलालाच्या रंगात गुलाल उडून लाल झालेले सगळे भाविक भक्त श्रद्धाळू या ठिकाणी उपस्थित आहेत बाप्पाला निरोप देण्यासाठी। अगदी सगळे रात्रभर मिरवणुकीमध्ये नाचून आता अखेरच्या क्षणी गिरगाव चौपाटीवर उपस्थित झालेले आहेत। काही वेळातच बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे। 2025 सालच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे आणि या निरोप समारंभासाठीच मोठ्या प्रमाणात मुंबईकर या ठिकाणी गिरगावला उपस्थित झाले। लालबाग नंतर इतरही काही गणपतींचं विसर्जन होणार आहे आणि संपूर्ण मुंबईतली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं या ठिकाणी दाखल झालेली आहेत। विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली आहेत। काही वेळातच बाप्पा समुद्रातून आपल्या गावाला निघून जाणार आहे आणि त्यासाठी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा आशयाच्या घोषणा भाविक देत आहेत। अगदी सश्रद्ध भावनेनं हे सगळे भाविक या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर उपस्थित झालेले आहेत। बाप्पाला तराफामध्ये आता बसवलं जाईल आणि त्यानंतर हा तराफा खोल समुद्रात बाप्पाला घेऊन जाईल। समुद्राला सुद्धा या ठिकाणी भरती आलेली आहे, भरतीची वेळ आहे। एकाच वेळी माणसांच्या श्रद्धेला समुद्राला भरती आली आहे, त्याच्यामुळे आता काही वेळातच बाप्पाचं विसर्जन होणार आहे।
आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.